नमस्कार, माझा प्रभाग माझं विजन आजच्या या विशेष भागात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जुन्नर नगर परिषद निवडणुकीच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपला आवाजने जुन्नर शहरात घडणाऱ्या प्रत्येक बारीक सारीक घडामोडी आपणास विश्वासाने दाखवण्याचे काम केले आहे। जुन्नर शहरातील नागरिकांच्या आपल्या प्रभागातील काय समस्या आहेत व या ठिकाणी उभ्या असणाऱ्या उमेदवारांच्या आपल्या प्रभागाबद्दलचे काय विजन आहे हे आम्ही आपणास विस्ताराने आत्तापर्यंत दाखवले आहे। प्रभाग क्रमांक 8 पासून आपण आत्तापर्यंत उतरत्या क्रमाने प्रत्येक प्रभागातील मतदारांचे आणि उमेदवारांचे काय विजन आहे हे आपणास विस्ताराने दाखवले आहे। आजच्या भागामध्ये आपण प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणचे मतदार व उमेदवार यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे हे दाखवणार आहोत। तर आज आपण प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणचे भारतीय जनता पार्टी व आपला माणूस आपल्या आघाडीचे उमेदवार सुमित लांडे यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे हे आपण पाहणार आहोत। माझा प्रभाग माझं विजन या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलो आहोत। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय रस्ते चांगले आहेत, या ठिकाणच्या गटाराचा प्रश्न दिसत नाही। काही अंशी प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 1 या दोन प्रभागामध्ये समस्या कमी दिसत आहेत। या प्रभागामध्ये आपण पाहतोय सगळ्याच राजकीय पक्षांनी फ्लेक्स लावलेले आहेत, हात जोडून सगळ्यांना विनंती करताना दिसत आहेत की आम्हालाच निवडून द्या, आम्ही तुमची सेवा करू शकू। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी गेले 5 वर्ष नगरपालिकेची सत्ता उपभोगली, आम्ही जुन्नर शहराचा विकास केला आहे असं सांगितलं जातं आहे। विरोधकांचं म्हणणं मात्र आहे की यांची ही नौटंकी आहे, जुन्नर शहराचा विकास केला नाही, जुन्नरवासियांना कोणताच न्याय दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। या प्रभागातील नागरिकांना काय वाटतं आपण त्यांची म्हणणं जाणून घेऊया। त्याचबरोबर या प्रभागात सगळ्याच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केलेत, काय त्या उमेदवारांचं म्हणणं आहे, काय त्यांचं विजन आहे आपण जाणून घेऊयात। प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपला माणूस आपली आघाडी आणि भाजप या संयुक्त आघाडीचा सुमित लांडे हा उमेदवार आहे। त्यांचं या प्रभागामध्ये काय विजन आहे, काय धोरण आहे, जनतेचे प्रश्न काय सोडवणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी माझ्यासोबत या प्रभागातील काही नागरिक आहेत, काय त्यांच्या अडचणी आहेत, रोजच्या समस्यांना कसं त्यांना सामोरं जावं लागतं आपण जाणून घेऊयात। ताई, आपण काय सांगाल, आपल्या प्रभागातल्या काय अडचणी आहेत, काय व्हायला हवं आणि काय झालं नाही आत्तापर्यंत? माझं असं म्हणणं आहे, मी या प्रभागाची नागरिक आहे। आमच्या पेठेमध्ये ती जी व्यायामशाळा आहे ना, तिची अवस्था एकदम बेकार झालेली आहे। जो कोणी आज नगराध्यक्ष होईल, सगळे पक्ष आपलेच आहे, आम्हाला काही कोणाच्या विरोधी बोलायचं नाही आहे, पण त्यांनी आमच्या लोणार आडीतल्या या व्यायामशाळेची हे नवीन वास्तू उभारावा असं आमचं म्हणणं आहे। आणि त्या ज्या खोकलाई मंदिर आहे ते तिथं सगळ्या ओपन गटारी आहेत, तिथं सगळे म्हणजे लहान मुलं वगैरे अजूनही तिथं ते घाणीचे प्रकार होतात, तर त्याच्यावर ते बंद गटारी तुम्ही कराव्या। शिवाजी महाराजांचा जन्म झाला या जुन्नर शहराच्या पायथ्याशी। महाराष्ट्रातले पर्यटक, देशातले पर्यटक जुन्नर शहरामध्ये येतात, जुन्नर शहराची बकाल अवस्था पाहिल्यावर नाराजी व्यक्त करतात। काय वाटतं तुम्हाला, काय व्हायला हवं? हो, आम्हालाही असंच वाटतं की शिवभूमी आहे, याची प्रगती व्हायला पाहिजे। आणि हे जी म्हणजे प्राचीन काळापासून जुन्नरला मानत आलेले शिवाजी महाराजांचं गाव म्हणून हे त्यांच्या काळासारखं स्वच्छ आणि सुंदर राहायला पाहिजे। जुन्नर शहरामध्ये सध्या प्रचार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे, प्रचार शिगेला पोचलेला आहे, सगळ्यांना चिन्ह वाटपही झालं आहे। जुन्नर शहरामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाची मंडळी प्रचाराच्या गाड्या शहरभर फिरवतात, मोठ्या प्रमाणात भोंगी लावतात, नागरिकांना त्रास होतो, घरामध्ये लहान मुलं असतात, आजारी बाबा असतात। काय वाटतं आपल्याला, कितपत योग्य आणि काय व्हायला हवं? मला असं वाटतं की जे ते प्रचार करतात ते म्हणजे वेळ त्यांना निश्चित दिलेली पाहिजे। जे लहान मुलांच्या झोपेच्या वेळा असतात, म्हाताऱ्या माणसांच्या वेळा असतात, त्यांनी ते पाळाव्यात एवढं आमचं म्हणणं आहे। शेवटी आता प्रचार तर करणं त्यांना पण गरजच आहे की नाही नागरिकांची। आपण पाहतोय प्रचार करायला हरकत नाही, मात्र प्रचार करताना वेगवेगळे फंडे आज उपलब्ध असताना जुन्नर शहरामध्ये 5-5 मिनटाला एक गाडी प्रत्येक गल्लीबोळात फिरते, मोठा आवाज असतो, आम्हीच कसे उजवे, आम्हीच शहराचा कसा चेहरा मोहरा बदलू असं मोठमोठी भोंगी लावून आरडाओरडा केला जातो। याचा त्रास जुन्नरच्या नागरिकांना निश्चित होतो आहे। राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावर काही बदल करता येईल का, काही मार्ग काढता येईल का, हे पाहणं गरजेचं आहे। मला वाटतं पर्यटनाच्या दृष्टीने थोडंफार स्वच्छता झाली पाहिजे, स्वच्छतेकडे जास्त ध्यान दिलं पाहिजे आणि रस्त्यावरती कोण केड कचरा टाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। मला तर वाटतं विकासाच्या दृष्टीने थोडंफार रोजगार उपलब्ध झाला पाहिजे।
आमच्या प्रभागामध्ये खूप समस्या आहेत. व्यायामशाळेची समस्या आहे, गटाराची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. रस्त्यावर घाण वगैरे पडलेली असते. हे सगळं भावी नगराध्यक्षांनी किंवा ते सगळं व्यवस्थित पार पाडून आम्ही त्यांच्या मागं उभे आहोत. माझ्यासोबत भाजपाचे उमेदवार सुमित लांडे आहेत. काय त्यांचं विजन आहे, काय धोरण आहे, त्यांनी या प्रभागातील नागरिकांच्या अडचणी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. काय वाटतं सुमितजी, आपण काय सांगाल? नमस्कार, मी सुमित लांडे. प्रभाग क्रमांक 1मधून मला आपला माणूस आपल्या गाडी व भाजप युतीमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यावेळेस मी या प्रभागात फिरलो, म्हणजे माझा अत्यंत पहिल्यापासून इथं वावर आहे, लहानपणापासून मी इथं फिरतो आहे. तर मी बघितलं ह्या ठिकाणच्या लोकांना पिण्याच्या पाण्याच्या फार समस्या आहेत. पिण्याचं पाणी जे म्हणतायत, आज आपला फिल्टरेशन पॅन आहे, कोट्यवधी रुपये तिथं आलेले आहेत. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तिथे. तर जे कोणी भ्रष्टाचार करणारे व्यक्ती आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे नव्हता की सगळ्यात आधी भ्रष्टाचार करण्याच्या अगोदर आपण जे पिण्याचं पाणी आपल्याला येतं आहे ते आपणसुद्धा स्वतः पितो आहे. ठीक आहे, त्यांच्या घरात फिल्टर असतील ती गोष्ट वेगळी, पण गोरगरिबी जनतेला ते फिल्टर घेणं म्हणजे शक्य होत नाही, बरोबर. त्यानुसार जर ते पाणी आपल्या विचार केला पाहिजे. बाकीचे लोकांची मुलं जर पितात तर त्यांना त्यापासून फार मोठ्या प्रमाणात आजार होतात. आणि तुम्हाला माहीत असेल, मी सांगण्यापेक्षा तुम्ही वयाने मोठे आहात का, ह्या ठिकाणी जास्त करून जे रोग उद्भवले जातात ते पिण्याच्या पाण्यातून उद्भवले जातात, बरोबर. तिथे एक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. रोडच्या समस्या आपण सांगितल्याप्रमाणे रोडच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात इथं आहे. गल्लीबोळातून गाडी पास होत नाही लवकर. काही ठिकाणी खड्डे आहेत. पावसाच्या काळात तिथं कोण पडतं गाडी घेऊन, पाणी जास्त साचलेलं आहे. त्याच्यामुळं डासाची दुर्गंधी होती. डेंग्यू, डायफर, मलेरिया ह्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे इथल्या लोकांना त्या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणात त्रास आहे. तसं बघायला जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झालेली आहेत, बेकायदा बांधकामं झालेली आहेत, प्रशासनाचं लक्ष नाही. आपलं धोरण काय असेल, काय सांगाल आपण? आता मला या ठिकाणी उमेदवारी दिली त्यामुळं मी इथे बोलू इच्छितो. जेव्हा आमचं जे पॅनल असेल किंवा आम्ही जर उमेदवार निवडून त्या ठिकाणी जनतेने आम्हाला दिलं भरघोस मताने, तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर माननीय आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांतजी डाळे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी भेटेल. तर त्यांचं एक व्यक्तिमत्व असं आहे, गेले 40 वर्ष झाले ते वकील या पेशेमध्ये काम करतात. आणि जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झालीत, बेकायदेशीर बांधकामं आहेत. आपण सत्तेवर आल्यावर आपलं धोरण काय असेल, आपण जनतेला काय सांगाल? जे बेकायदेशीर बांधकाम जुन्नर शहरामध्ये झालेत, आम्ही जर सत्तेवर आलो तर सर्वप्रथम आम्ही त्याचा अभ्यास करू. जे कोण कायदेशीररित्या रितसर ज्यांचं नसेल परमिशन वगैरे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करू, 100% प्रयत्न करू. याच्यात काय वाद नाही. तुमचं विजन काय असेल? तुमचं ह्या प्रभागातील तुम्ही आता समस्या ऐकलेल्या आहेत. लोकांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणचे रस्ते चांगले नाहीत, पिण्याला पाणी मिळत नाही, गटारांची साफसफाई होत नाही, सगळे नाले उघडे आहेत, दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे. जे सत्तेवर आलेत, जे निवडून गेलेत, मतं मागायला येतात, नंतर फिरकत नाही. त्यातले तुम्ही तर एक ठरणार नाही ना, काय सांगाल तुम्ही? आपण जो प्रश्न उपस्थित केला या ठिकाणी तो अतिशय सुंदर प्रश्न आहे. का इथून मागं जे सत्तेवर होते ते मत मागायला येतात, त्याच्यानंतर 5 वर्ष डोकून बघत नाही. म्हणजे प्रभागात आपण काय कामं केलेत, काय नाही केले याचा त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. मग मतदाराकडे मत मागायला गेले पाहिजे. हे तुम्ही आत्ता मगाशी जेव्हा स्टार्टिंगला इथं फोटो वगैरे घेतले आणि तुम्ही बोलले का जे भोंगे वगैरे लाऊडस्पीकर चाललेत प्रचार करण्यासाठी, माझं एक प्रामाणिक असं मत आहे, जर ह्या व्यक्तींनी सत्ता उपभोगली इथून मागून, बरोबर, जे कोणी असेल त्यांनी सत्ता उभं होत असताना जर चांगले कामं केले असते तर त्यांना हे भोंगे लावण्याचे, बॅनर लावायची अजिबात गरज नसती लागली, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. आणि आज आपण बोलतो आहे सगळ्याच प्रभागात बोलतो आहे, जो तो बोलतो आहे पाणी, गटर आणि रस्ते, बरोबर. आज 150 वर्ष झाले या नगरपालिकेला, हां. तर 150 वर्षामध्ये तुम्हाला पाणी, गटर आणि रस्ते हे 3 मुद्दे सोडून दुसरे मुद्देच नाही. आज इथलं शैक्षणिक वातावरण बघा, बऱ्याच शाळेवर बघितलं तर आपण नाही, 3 मुद्दे नाही म्हणजे 3 प्रश्न सुटले नाही तर तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? 3 प्रश्न सुटले नाही. आज 150 वर्ष पलटून जुन्नरच्या जनतेला रस्ते, पाणी, गटार ह्या सामान्य याला परिस्थितीला तोंड द्यावं लागते. हे म्हणजे लज्जास्पद आहे, अक्षरशः लज्जास्पद गोष्ट ही आहे. का जुन्नरवासीय ज्याप्रमाणे विश्वास ठेवून तुम्हाला मतदान करतात त्या विश्वासाने तुम्ही त्यांना हे सगळ्या गोष्टी पुरवणं गरजेचं होतं. आता आमच्या पॅनलमधून जर आम्ही उमेदवार म्हणून निवडून आलो तर त्या ठिकाणी आम्ही हे प्रायोरिटीवर करणार आहोत. आम्ही आत्ता बघितलं आपण उन्हाळ्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाण्याची टंचाई जाणवली. त्यासाठी माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक आमचं हे बनवलेलं आहे, पॉम्पलेट बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे का जे जुन्नर शहराला पाणी पाहिजे ते पाणी आम्ही धरणातून पाईपलाईन करून रिझर्व करणार आहे. का ज्या ठिकाणी फ्युचरमध्ये आपल्या जुन्नरवासीयांना त्या पाण्याचा
अजिबात तुटवडा भासला नाही पाहिजे आणि ते पाणी आपण फिल्टरेशन प्लॅनमधून देणार आहे. त्याच्यामुळं असं काय नाही आहे की जर मोठा व्यक्ती आहे त्याच्या घरात फिल्टर आहे तर फिल्टरचं पाणी पिते आणि सर्वसामान्य जनता किडे मकोडे असलेले पाणी पिते. हे आपल्याला करायचं नाही. आपल्याला जुन्नर शहराचा विकास करायचा आहे. ह्या 3 गोष्टी प्रायोरिटी आहे. जुन्नरच्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत गरजा सोडून सुद्धा आपण जर शैक्षणिक वातावरणात गेले तर बऱ्याच ठिकाणी जे नगरपालिकेच्या शाळा वगैरे आहेत त्या ठिकाणच्या पोरांना पाणी प्यायला पिण्याची व्यवस्था नाही आहे. त्यांचं शिक्षण काय क्वालिटीचं देत आहे आपण. त्या ठिकाणी बरेच वर्ग आहेत असे काही ठिकाणी शिक्षक वगैरे नाही आहेत, बरोबर. ते त्या क्वालिटीचे आहेत का? त्या ठिकाणी ते वर्गात एक शिक्षक जर 2-2 वर्ग घेत असेल तर तिथं नगरपालिकेच्या प्रशासन जे चालवतात त्यांनी लक्ष घालण्याची गरज होती. तिथं मला जनतेमध्ये फिरलं तेव्हा मला जनतेमध्ये प्रश्न कळलेले आहेत. आणि आज जर आपल्याला तरुण नेतृत्व घडायचं असेल तर त्याचा बेस असतो. कुठल्याही व्यक्तीचा बेस हा शाळा असतो. शाळेत जर त्याला व्यवस्थित शिक्षण नाही भेटलं तर पुढं जाऊन काय बनू शकत नाही. आत्ता आपण मगाशी बघितल्याप्रमाणे जर असे तरुण नेतृत्व जर बोलणार नसेल, आपल्या समस्या मांडणार नसेल तर ह्या जुन्नर नगरपालिकेने कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ज्यांना कन्फ्यूजमध्ये आहे. निवडणुकीमध्ये आचारसंहितेचं पालन व्हायला हवं. आपला माणूस आपली आघाडी या पक्षाकडून शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या प्रचारपत्रकावर वापरलेला आहे. आचारसंहितेचा भंग होतोय. तुम्ही एकीकडे सांगताय जी सत्तेवर मंडळी होती या मंडळींनी जर चांगलं काम केलं होतं तर भोंगी लावून फिरायची गरज नाही. आपणही शिवाजी महाराजांचा फोटो ह्या प्रचारासाठी वापरताय. आचारसंहितेचा भंग होतोय. काय वाटतं आपल्याला? नाही, तुम्ही म्हटले त्याप्रमाणे निश्चित आहे. पण आमचे ते छापले गेले आहे पक्षश्रेष्ठींनी, त्याबद्दल आमची चर्चा चालू आहे त्यांच्याबरोबर. तर काय त्यांचा निर्णय असेल तो निर्णय आम्ही तुम्हाला कळू. आचारसंहितेचा भंग वाटतो हे तुम्हाला मान्य आहे? हां, आचारसंहितेचा भंग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. पण आता कसं आहे, राष्ट्रीय पुरुषांचे फोटो निवडणुकीच्या काळामध्ये वापरायचे नसतात असा कायदा आहे. कायदा बनवला जातो विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये. आमदार साहेब तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, तेच जर अशा पद्धतीनं आचारसंहिता पायदळी तोडत असतील तर बाकीच्यांनी कोणाकडे पाहायचं? काय व्हायला हवं? काय सांगाल आपण? नाही, निश्चितच आता आमदार साहेब म्हटल्यावर त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणाची जबाबदारी आहे. तालुक्याची त्याच्यावर जिम्मेदारी आहेत. ते सतत इकडून तिकडून बिझी असतं, बिझी शेड्यूल असतं. म्हणजे जनतेसाठी काम करणार म्हणून आमदार कोण तर शरददादा सोनवणे ही त्यांची एक प्रतिमा जुन्नर तालुक्यात आहे. तर हे करत असताना, हे सर्व काही करत असताना कळत नकळत त्यांच्या हातातून जर झालं असेल तर त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. इथून पुढे अशा गोष्टी होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. जुन्नर शहराच्या विकासाची सगळ्यांनाच खात्री आहे. आम्ही विकास करू, आमच्या पाठीमागे जनतेने राहा. जुन्या मंडळींना जुन्नर शहराची वाट लावली अशाही प्रकारचा आरोप केला जातो आहे. जुन्नर नगरपालिकेच्या ह्या सत्ताधारी मंडळींनी भ्रष्टाचार केला आहे असंही म्हटलं जातं आहे. आम्हाला कोणाला नावं ठेवायची नाही. आम्हाला जुन्नर शहराचा विकास होताना पाहायचा आहे. आम्हाला कोणाकडनं वेगळी अपेक्षा नाही. ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवल्या जाव्यात असं नागरिकांचं म्हणणं आहे. शिवसेनेनेही या प्रभागामध्ये आपले 2 उमेदवार उभे केलेत. काँग्रेसने उमेदवार उभे केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केलेत. काय त्यांचं म्हणणं आहे? काय त्यांच्या अपेक्षा आहेत? काय त्यांचं धोरण आहे? अजूनही नागरिकांच्या काय समस्या आहेत आपण तेही जाणून घेऊयात. प्रभाग क्रमांक 1मध्ये व्यायामशाळा आहे. त्या व्यायामशाळेची अतिशय दुरावस्था आहे. ही व्यायामशाळा आम्ही दुरुस्त करू असं सगळेच जण म्हणत आहेत. मात्र ती व्यायामशाळा दुरुस्त झालेली नाही. त्या व्यायामशाळेची काय अवस्था आहे आपण पाहूयात. आपण या ठिकाणी पाहतोय ही जी व्यायामशाळा आहे या व्यायामशाळेमध्ये सगळ्या फरशांचे तुकडे आहेत. या ठिकाणी सगळं अस्ताव्यस्त साहित्य पडलेलं आहे. आपण त्याचबरोबर या ठिकाणी पाहतोय की तरुण मुलांनी या ठिकाणी व्यायाम केला जावा, उद्याची पिढी सशक्त बनली जावी अशी या प्रभागातील नागरिकांची मागणी आहे. मात्र या व्यायामशाळेचं काम केलं जात नसल्यामुळे नागरिकांची खूप नाराजी आहे. काय नेमकी नाराजी आहे? काय व्हायला हवं आपण जाणून घेऊयात. ही व्यायामशाळा बंद आहे. तुम्ही मागणी करताय वारंवार, नगरपालिकेकडे याकडे दुर्लक्ष करते. काय सांगाल आपण? मी असं सांगू इच्छेल की बऱ्याच वर्षापूर्वीची ही वास्तू आहे. यामध्ये पूर्वी चांगले चांगले मल्ल इथं येत होते. कुस्तीचे आखाडे वगैरे होत असायचे. परंतु नंतर याकडे मंडळातल्या कार्यकर्त्यांनी बराचसा प्रयत्न केला सुधारण्याचा. पण प्रत्येक वेळेस मंडळाची मुलांची ताकद अपुरी पडू लागली. त्यानंतर आम्ही बरेचसे इथून मागच्या पंचवार्षिकमध्ये उमेदवारांना या गोष्टीसाठी आम्ही मागणी केली की आम्हाला तुम्ही एवढी फक्त व्यायामशाळा सुधारून द्या. परंतु कुणी आमच्याकडं आम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली, ती पूर्ण झाली नाहीत. तर या पुढील काळामध्ये ती आमच्या ह्या अपेक्षा पूर्ण करतील असं आम्हाला खात्री वाटते. प्रभाग क्रमांक 1मधील काय समस्या आहेत? काय मार्गी लागल्या नाहीत? काय व्हायला हवं? प्रभाग क्रमांक 1मध्ये आमची मुख्य समस्या ही आहे का ही
तालमीची तर आहेच आहे, पण त्याच्यानंतर हे मुतारीची एक मुख्य समस्या आहे ती आणि ते सोयी नाहीच इथं, एवढ्या पेठेत कुठंच नाही आहे. त्याच्यामुळं कुठं लोकांना लघवीला जायचं झालं तर सार्वजनिक संडास सोडून दुसरं कुठंच सोयी होऊ शकत नाही आहे. आणि इथले मग या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाही का? नगरसेवकांना जर सांगितलं होतं मागच्या बी, ते काय म्हणतात हे रोड रुंदीकरण होणार आहे ना, आमका रोडचं हे होणार आहे. आता रोड कसा का रुंदीकरण होणार? गावात रोड रुंदीकरण होऊ शकत नाही, चौपदरी होऊ शकत नाही किंवा दोपदरी होऊ शकत नाही. नाही, या ठिकाणी शौचालय नाही का? नेमकी अडचण आहे, का? पण ते सुद्धा जेमतेम पडण्याच्या ह्याच्यात कॅपॅसिटीमध्ये आलेले आहेत. आणि आता 3-4 2 लेडीज संडास आहेत आणि 2 जेंट्स संडास, असे 2च संडास आहेत. ती बी अपुरी आहेत, त्याची सोय होत नाही. आणि तेवढे पब्लिक जादा आहे, खाली पाडळीतलं आणि इकडलं बी, दोन्हीकडं बी सामावून नाही जात. आणि मागं इथं वरचा माळवाडा आहे, तिथं एक संडास आहे, तिथं 2 संडास लेडीज आणि 2 जेंट्ससाठी आहेत. पण काय होतं आहे का दुर्लक्ष, नगरसेवक बी दुर्लक्ष करतात आणि बोले जागा अवेलेबल नाही आहे हे सांगून फक्त टाळाटाळ करतात. सत्तेवर असलेल्या मंडळींना आणि प्रशासनाने या प्रभागातील ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मार्गी लावणं गरजेचं आहे. मात्र त्या मार्गी का लागत नाही? पुन्हा पुन्हा 30 मंडळी मतदान मागायला येतात. वास्तविक आपण जर ह्या जनतेचे प्रश्न सोडू शकलो नाही तर पुन्हा ही जनता, पुन्हा हे मतदार आपल्याला थारा देतील का? काय बनवेगिरी होते का? कशासाठी राजकारण करत आहेत? कशासाठी हे नाटक करत आहेत? हाही प्रश्न या निमित्ताने नागरिक विचारत आहेत. आपण या निमित्ताने हेच सगळ्या मतदारांना आवाहन करतो आहे की जो उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा असेल, तुमच्या प्रभागाचा विकास करील असं तुम्हाला वाटतं आहे, त्याच उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा. कोणाच्या आर्थिक आमिषाला बळी पडू नका, कोणाकडनं जेवणावळीच्या आमिषाला बळी पडू नका, कोणाकडून पैसे घेऊ नका. स्वच्छ कारभार करणारा, तुमचे प्रश्न मार्गी लावणारा असा जो कोण उमेदवार असेल त्याच्याच पाठीशी उभं राहा. सगळ्यांनी मतदानामध्ये सहभागी व्हा. मतदान करणं हे पवित्र काम आहे. चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा, असंच आपल्या आवाजची भूमिका आहे, आपलं आवाजचं आव्हान आहे. पाहूयात या प्रभागातील इतर पक्षांच्या उमेदवारांचं काय धोरण आहे, कशा पद्धतीनं हे प्रश्न सोडवणार आहेत, या भागातील समस्या ते मार्गी लावणार आहेत.